श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडनं पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे। तुम्हाला गुरुचरित्र वाचण्या इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे। सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो। अपेक्षा स्वामींकडे ठेवा, इतर लोकांकडे नको। अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील। फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला, हाक द्या, अशक्य शक्य करतील स्वामी। 26 एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे। या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात। कारण या काळामध्ये दत्त तत्व, स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो। आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात। भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात। प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात। आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात। या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात, याने मनुष्य दुःखातून मुक्त होतात। घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होतं आणि घरात आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। प्रत्येक समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात। जर का आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते। गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच। स्वामींची पुण्यतिथी असो, स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते। त्याचप्रमाणे जवळच्या स्वामीच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्राचं पारायण सप्ताह हा केला जातो। आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकता। आता ज्यांना घरातील कामांमुळे, घरातील बघा एकत्र कुटुंब असतं, एकत्र फॅमिली असते, लहान मुलं असतात, लहान बाळं असतात किंवा जॉब करत असतात, यामुळे जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथातील या एका अध्यायाचं पठण करू शकतात। ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस होईल, जितका वेळ मिळेल तुम्ही या अध्यायाचं पठण हे आवर्जून करू शकता। मग तुम्ही 11 दिवसांसाठी करा, 21 दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसांपासून तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एका या अध्यायाचं पठण करू शकता। यामुळे बघा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच स्वामीच्या कृपेने दूर होण्यास मदत होणार आहे। तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात। आपली जर का काही इच्छा असेल, मनोकामना असेल तरी देखील तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता। सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का, तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर बघा, दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवतात, कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे। आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतो। आपण स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहे हे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख, सगळं काही दुःखातून मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य हे मिळणार आहे। बघा, आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो, इतरांना स्वामी सेवेत आपण नक्कीच आणू शकतो। त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त हे करू शकतो। तर पहा,
तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता, फक्त दिवसभरामध्ये दिवसभरात तुम्ही कधीही पठण करू शकता, परंतु दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला फक्त या अध्यायाचं पठण करायचं नाही आहे। कारण हा जो वेळ आहे म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे। त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा नक्कीच करू शकतो। फक्त तुम्हाला सुतक असेल किंवा विटाळ असेल, मासिक धर्म असेल, अडचण असेल, या काळामध्ये आपल्याला सेवा ही करता येणार नाही। आता बघा, बऱ्याच घरांमध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात, ते आपलं काहीच ऐकत नाही। तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा ही बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही आहे। तर आपण घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेलाही सुरुवात करायची आहे। कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे। आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काहीही करू शकत नाही। स्वामी आहेत, त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नकारात्मकता आणतील। आणि आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे। तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, तुम्हाला खडी साखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे। आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडी साखर आणि नारळ हे स्वामींच्या समोर, आपल्या दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे। आणि आपली जी काही मनातली मनोकामना आहे ती मनोकामना आपल्याला बोलायची आहे। आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडनं ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितके दिवस तुम्ही करू शकता। संकल्प करून सेवा करू शकता किंवा पहा, जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प करूनच ही सेवा केली पाहिजे। परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला हा संकल्प करायचाच आहे। संकल्प हा घरी पहिल्या दिवशी करायचा असतो, सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर हा संकल्प करायचा असतो। बघा, तुम्ही सेवा करत राहायची आहे, तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील। आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते, याचा फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं। त्यासाठी योग्य वेळ येणे ही गरजेची असते। आपल्याला रोज एक वेळा गुरुचरित्र, एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे। यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याची संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे। तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे। हा श्लोक आपल्याला रोज 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे। बघा, श्लोक दत्ताचा, बघा श्लोक कसा आहे, दत्ताचा अवतार कलियुगी श्रीपाठ पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, करंजग्राम अंतरी, तीर्थे हिंडत पाहतला, विलुहाडी की संगम, तेथून मठ गाणगापुरी, वसेवरी दिनांची श्रमा। आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे। हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे, धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरीही चालेल, तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे। हा श्लोक आपण रोज 108 वेळा म्हणायचा आहे। 108 वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा किंवा 11 वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो। ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा, हा श्लोक म्हटला तरी चालणार आहे। बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं संपूर्ण फळ हे नक्कीच मिळत असतं। फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे। तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीही कमी पडू देणार नाही। हा श्लोक तुम्हाला मी स्क्रीनवर देऊन देते, तुम्ही तो पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे। बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे। पुण्यफळ बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं। आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होते। देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा, एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे। त्यानंतर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे।
पठण करून झाल्यावर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे। मग घरामध्ये जे काही बनवलेलं आहे, भाजी भाकरी असेल तर ते दाखवलं तरीही चालणार आहे। याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अर्पण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे। थोडंसं पाणी आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे। यामुळे घरातील नकारात्मक दोष, वास्तु दोष दूर होण्यास मदत होईल। तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्यानेच वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल, घरातील दोष दूर होण्यास मदत होईल। तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरी चालणार आहे। पण फक्त एकच आहे की तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा 21 दिवस किंवा 11 दिवस करून बघायची आहे। बघा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल। तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता। तुमच्या रिलेटिव्हजला देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता। जर का एखादा अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।